चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लास्ट लेक्चर मध्ये बेटा आपण एकीने कारकार्ता हा टॉपिक कव्हर केला, बरोबर आहे. कारकार्ता टॉपिक संपल्यानंतर अतिशय महत्वाचा टॉपिक आहे तुमचा हा, त्याचं नाव आहे समास. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो समास टॉपिक आहे, या समास टॉपिक बद्दल थोडंसं बारकाईने लक्ष द्या. मी सुरुवातीला काय सांगतो ते. आणि समास हा टॉपिक पहिली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, मराठीतला अतिशय सोपा टॉपिक आहे, बरोबर आहे. अगदी सोपा टॉपिक. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की तो सामासिक शब्द काय असतो आणि त्या सामासिक शब्दाचा विग्रह काय असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आता इथून जर आपण समासाला सुरुवात केली तर समासाला सुरुवात केल्यानंतर बघा काय म्हणतं. समास. समास बघा, समास या शब्दाची निर्मिती, हा जो शब्द आहे या शब्दाची निर्मिती सम अधिक अस या संस्कृत धातूपासून झालेली आहे. कशापासून? सम अधिक अस. पहिले मी तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगतो आणि नंतर आपण पीपीटी कडे जाऊया. म्हणजे एकदम, आता तुम्ही जर कोल्हापूर पोलीस भरतीचा पेपर बघितला 2022चा, 22चा, तर कोल्हापूर पोलीस भरतीला याच्यावर 3 प्रश्न होते. आता पोलीस भरती म्हणूनच नाही, तुम्ही महाराष्ट्रातली कोणतीही परीक्षा द्या, ती PSI STI ची कंबाईन असेल, तर ग्रुप सी ची कंबाईन असेल, ग्रुप डी ची कंबाईन असेल, अथवा तुमचा तलाठी ग्रामसेवक लिपिकचा पेपर असेल, कोणताही पेपर असेल तर एकदम सहज याच्यावर तुम्हाला मार्क मिळवता येतं. आणि कशा पद्धतीने बघून घ्या. तर बेटा, समास या शब्दाची निर्मिती सर्वप्रथम सम अधिक अस या संस्कृत धातूपासून झालेली आहे, बरोबर आहे. समास म्हणजे नेमकं काय? शब्दाच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. उद्या जर तुम्हाला प्रश्न आला शब्दाच्या एकत्रीकरणाला डॅश डॅश असे म्हणतात, तर उत्तर एवढाच लिहा बाळांनो, शब्दाच्या एकत्रीकरणाला, हा एक मार्काचा शब्द आहे. शब्दाच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. समास असे म्हणतात. हा पहिला प्रश्न, पहिला पॉइंट, 1 मार्क तुम्हाला भेटतं. शब्दाच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. म्हणजे काय झालं, जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त शब्द एकत्र करता, जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त शब्द एकत्र करता आणि त्या एकत्र झालेल्या शब्दाचा एकत्रीकरण म्हणजे समास होय. म्हणजे उद्या जर प्रश्नाला तुम्हाला समास म्हणजे काय किंवा शब्दाच्या एकत्रीकरणाला डॅश डॅश असे म्हणतात, उत्तर लिहायचं समास. पण ही गोष्ट विसरू नका की शब्दाच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात, तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ण, इथं बघा वर्ण आहे, इथं बघा शब्द आहे. वर्ण आणि शब्द मध्ये फरक आहे. हा क जर घेतलं क, तर याला म्हणायचं हा वर्ण झाला, आणि कमळ हे जर घेतलं हा शब्द झाला, बरोबर आहे. वर्णाच्या एकत्रीकरणाला जेव्हा तुम्ही वर्णाचं एकत्रीकरण करता, वर्णाच्या एकत्रीकरणाला संधी असे म्हणतात. मग बाळांनो, संधी असे म्हणतात. वर्णाच्या एकत्रीकरणाला संधी असे म्हणतात. मग उद्या जर तुम्हाला प्रश्न आला की वर्णाच्या एकत्रीकरणाला डॅश डॅश असे म्हणतात, तर उत्तर लिहायचं संधी. म्हणजे इथं कधी कधी काय होतं की त्यानं शब्दाचं एकत्रीकरण म्हणलं की वर्णाचं एकत्रीकरण म्हणलं, हे विद्यार्थ्याला कन्फ्यूज होतं, म्हणून 1 मार्क कटतं. म्हणून शब्दाच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात आणि वर्णाच्या एकत्रीकरणाला संधी असे म्हणतात. मग विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरची महत्वाची कंटेंट आणि महत्वाची बाब ही आहे की उद्या प्रश्न विचारल्यावर त्यांनी शब्द वापरला प्रश्नामध्ये की वर्ण वापरला, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. गोष्ट नंबर 3, मग शब्दाचं एकत्रीकरण करणं म्हणजे काय? जुन्या काळातील लोक काय करायचे की एखादा शब्द लांब लचक बोलायचे. आता तो लांब लचक न बोलता त्या शब्दाचं काटकसर करणं, त्या शब्दाचं एकत्रीकरण करणं, याला समास म्हणतात. मग बाळांनो, तुम्हाला एक प्रश्न येतो, तो प्रश्न अतिशय महत्वाचा. कसा येतो? तो प्रश्न असा येतो की शब्दाच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात, मग ते शब्दाच्या एकत्रीकरणाने, बघा, शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात. मग मी इथं बघा तुम्हाला लिहून देतो, शब्दाच्या एकत्रीकरणाने, शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द, शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार
होतो, जो एक जोड शब्द तयार होतो, त्यास 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 हा सगळ्यात मोठा प्रश्न, आणि हाच प्रश्न कोल्हापूरला आला होता, आणि या एका प्रश्नाने कितीतरी विद्यार्थ्याचा रिझल्ट गेला होता. बघा, शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो, त्यास विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतात, तर त्यास सामासिक शब्द असे म्हणतात. हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. सामासिक शब्द असे म्हणतात, सामासिक शब्द असे म्हणतात. म्हणजे काय झालं, सामासिक शब्द असे म्हणतात. मग काय होणार की तुम्हाला प्रश्न येणार, काय येणार, शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात. 98% पोरं उत्तर लिहून टाकतात समास म्हणतात. समास म्हणत नाही. शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. सामासिक शब्द, बरोबर आहे, समास नाही. मग समास कशाला म्हणायचं, शब्दाच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात, आणि जो एक सामासिक जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा असतो विग्रह. मग विग्रह कशाला म्हणायचं, बरोबर आहे. मग तुम्ही काय करता बेटा, एक सामासिक शब्द घेता, ओके, आणि तो सामासिक शब्द घेतल्यानंतर त्या सामासिक शब्दाचा आपण कमीत कमी शब्दात स्पष्टीकरण करतो. काय करतो, स्पष्टीकरण करतो. मग विग्रह म्हणजे काय, सामासिक शब्दाचा, नीट ऐकून घ्या, विग्रह म्हणजे काय, सामासिक, बघा, सामासिक शब्दाचा, सामासिक शब्दाचा, सामासिक शब्दाचा कमीत, बघा, कमीत कमी, सामासिक शब्दाचा कमीत कमी शब्दात, सामासिक शब्दाचा कमीत कमी शब्दात केलेला, कमीत कमी शब्दात केलेला स्पष्टीकरण, कमीत कमी शब्दात केलेला स्पष्टीकरण म्हणजेच कमीत कमी शब्दात केलेला स्पष्टीकरण म्हणजेच विग्रह होय. विग्रह होय, कमीत कमी शब्दात केलेला स्पष्टीकरण म्हणजे विग्रह होय. मग हे नेमकं इथं तुमचे 4 प्रश्न कव्हर झाले. प्रश्न क्रमांक पहिला काय, शब्दाच्या एकत्रीकरणाला डॅश डॅश म्हणतात, उतरल्यास समास म्हणतात, बरोबर आहे. दुसरं, वर्णाच्या एकत्रीकरणाला डॅश डॅश म्हणतात, उतरल्यास संधी म्हणतात. थर्ड पॉइंट, जब शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात, सामासिक शब्द म्हणतात. त्या सामासिक शब्दाचा कमीत कमी शब्दात केलेलं स्पष्टीकरण म्हणजे डॅश डॅश होय. काय होय, विग्रह होय. हा झाला इथपर्यंतचा पॉइंट. मग हे कसं, जसं की उदाहरणार्थ मध्ये तुम्हाला कळेल, इथं मी घेतले बेटा सामासिक शब्द, काय घेतलं, सामासिक, बघा, सामासिक शब्द, काय घेतलं, सामासिक शब्द, आणि इथे येतं बेटा तुमचं विग्रह, काय येतं, विग्रह, सामासिक शब्द आणि विग्रह. जसं आपण इथं घेतला एक शब्द, जसं आपण इथे घेतला शब्द, तो म्हणजे काय, वन भोजन, वन भोजन, वन भोजन, हा झाला बेटा सामासिक शब्द. ओके, मग आता आपण काय करणार, या शब्दाचं कमीत कमी शब्दात स्पष्टीकरण करणार. मग वन भोजन याचा स्पष्टीकरण काय होणार, वनातील, बघा, वनातील भोजन, वनातील भोजन, याला म्हणतात भावांनो स्पष्टीकरण. म्हणजे दोन किंवा अधिक शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक शब्द तयार झाला त्याला म्हणलं सामासिक शब्द, आणि त्या सामासिक शब्दाचा कमीत कमी शब्दात केलेलं स्पष्टीकरण म्हणजेच विग्रह. म्हणजे हा त्याचा काय आहे, विग्रह आहे. जसं तुम्ही म्हणता पुरणपोळी, काय आहे, पुरणपोळी, काय, पुरणपोळी. मग इथं काय येतं, पुरण, बघा, पुरण घालून, पुरण घालून तयार, पुरण घालून तयार केलेली पोळी, पुरण घालून तयार केलेली, पुरण घालून तयार केलेली पोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी. मग हा झाला बेटा याचा काय, विग्रह. मग तुम्ही लोक काय केले माहित आहे का, पुरण घालून तयार केलेली पोळी एवढा मोठा शब्द न उच्चारता तुम्ही लोक काय केला, शब्दाचं एकत्रीकरण केलं. हा पुरण शब्द घेतला, इथं पोळी शब्द घेतला, दोघांच्या एकत्रीकरणाने एक जोड शब्द तयार झाला, त्याला म्हणतात बेटा सामासिक शब्द. म्हणून शब्दाच्या एकत्रीकरणाला समास, दोन किंवा अधिक शब्दाच्या एकत्रीकरणाने एक जोड शब्द तयार होतो, सामासिक शब्द. वर्णाच्या एकत्रीकरणाला संधी, आणि सामासिक शब्दाचा कमीत कमी शब्दात केलेलं स्पष्टीकरण
म्हणजे विग्रह. तुम्ही किती शब्द घ्या, राज, हे बघा राजपुत्र, आपण विग्रह करणार बेटा काय, राजाचा पुत्र, काय राजाचा, बघा राजाचा पुत्र म्हणजेच राजपुत्र, राजकन्या बी घेऊ शकतो. म्हणून याला म्हणतात सामासिक शब्द, याला म्हणतात विग्रह, आणि शब्दाचं एकत्रीकरण म्हणजे काय, समास. 4 प्रश्न 4 कंटेंट इथं तुमच्या कव्हर झालेले असावे. 4 प्रश्न 4 कंटेंट. आता त्याच्यानंतर इथं काय होतं माहित आहे का, आपण जेव्हा घेतो बेटा तुम्हाला प्रश्न येतो, काय प्रश्न येतो माहित आहे की सरळ सरळ प्रश्न टाकतात, मराठीत समासाचे मुख्य प्रकार किती. तर उत्तर काय लिहायचं, समासाचे, बघा समासाचे 4 प्रकार पडतात. किती बेटा, 4 प्रकार पडतात. 4 प्रकार पडतात. मग तो जो समास आहे त्या समासाचे 4 प्रकार पडतात. किती प्रकार, 4. मग समासाचे 4 प्रकार कोणते, समासाचे 4 प्रकार कोणते. मग पहिला इथं तुमचा आहे अव्ययी भाव समास. काय, अव्ययी भाव, बघा अव्ययी भाव समास, अव्ययी भाव समास, राईट. दुसरा विद्यार्थी मित्रांनो इथं तुमचा तत्पुरुष समास. काय, तत्पुरुष समास, बरोबर. तिसरा विद्यार्थी मित्रांनो इथं तुमचं द्वंद्व समास. काय आहे, द्वंद्व समास. आणि चौथा विद्यार्थी मित्रांनो बहुव्रीही समास. काय आहे, बहुव्रीही समास. असे समासाचे 4 प्रकार पडले, हे लक्षात ठेवा. ओके, बहुव्रीही समास. मग उद्या जर तुम्हाला प्रश्न आला की समासाचे मुख्य प्रकार किती, तर उत्तर लिहायचं 4. पहिला आहे तुमचं अव्ययीभाव समास, दुसरा आहे तुमचं तत्पुरुष समास, तिसरा आहे तुमचं द्वंद्व समास, आणि चौथा आहे तुमचा बहुव्रीही समास. असे 4 प्रकार पडतात. मग उद्या जर तुम्हाला प्रश्न आला तर उत्तर काढता आलं पाहिजे, समासाचे मुख्य प्रकार किती, तर हे 4 प्रकार पडतात. मग आता आपण काय करतो बेटा, एका एकाने शिकायला सुरुवात करतो. मग एका शिकायला सुरुवात करत असताना पहिला असतं अव्ययीभाव समास. ओके, मग हा जो अव्ययीभाव समास आहे, अव्ययीभाव समास म्हणतं काय आणि अव्ययीभाव समास ओळखण्याची शॉर्टकट काय, बारकाईने लक्ष द्या. ओके, आता अव्ययीभाव समास हा तुमचा पहिला प्रकार आहे. कोणता, अव्ययी भाव समास, अव्ययी भाव समास. मग पीपीटी जेव्हा मी सांगेल तेव्हा अनेक चांगलं तुम्हाला कळेल, पीपीटी सांगेल तेव्हा. मग अव्ययी भाव समास म्हणजे काय, पहिला प्रश्न बेटा, ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असते त्याला अव्ययी भाव समास असे म्हणतात. मग इथं पहिले पद महत्वाचे हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे. ज्या समासातील पहिले पद महत्वाचे, बरोबर आहे. मग उद्या तुम्हाला प्रश्न येतो बेटा, ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असते त्याला डॅश डॅश असे म्हणतात. 4च्या 4 ऑप्शन मध्ये असते. उत्तर लिहायचं अव्ययी भाव समास. आता विद्यार्थी मित्रांनो कालांतराने थोडस पॉइंट बदलत गेले. हा जो अव्ययी भाव समास आहे याला दुसरं नाव देण्यात आलं, ते म्हणजे काय, प्रथम म्हणजे पहिला प्रथम पद प्रधान समास. प्रथम पद प्रधान समास म्हणजेच बेटा प्रथम म्हणजे पहिला, पद म्हणजे शब्द, आणि प्रधान म्हणजे महत्वाचे. मग उद्या तुम्हाला प्रश्न असंही येऊ शकतो, अव्ययी भाव समासाला डॅश डॅश असे म्हणतात, किंवा एखादा शब्द देईल आणि तुम्हाला म्हणाल की समास कोणता, एखादा शब्द देईल तुम्हाला म्हणाल समास कोणता, त्याच्यात अव्ययी भाव समास ऑप्शन नसणार. मग तुम्हाला उत्तर लिहावं लागणार प्रथम पद प्रधान समास. मुद्दा क्लिअर. मग विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न तुम्हाला अतिशय महत्वाचा गंभीर प्रश्न येतो, खालीलपैकी कोणता समास, एकूण 4 आहे आपल्याकडे, खालीलपैकी कोणता समास हा क्रिया विशेषण अवयाप्रमाणे कार्य करतो. मग उत्तर लिहायचं बेटा, हा जो अव्ययी भाव समास आहे तो क्रिया विशेषण अवयाप्रमाणे कार्य करतो. क्रिया विशेषण अवयाप्रमाणे कार्य करतो. हा सगळ्यात डेंजर आणि महत्वाचा पॉइंट. मग तुमच्याकडे शब्दांच्या जाती विकारी 4 आहे, अविकारी 4 आहे, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. मग उद्या प्रश्न येणार की अव्ययी भाव समास हा
कोणाप्रमाणे कार्य करतो? क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. उत्तर काय लिहायचं? क्रियाविशेषण अव्यय. मग हा जो अव्ययीभाव समास आहे, या अव्ययीभाव समासाचे एकही प्रकार पडत नाही, पण अव्ययीभाव समास साधण्याचे म्हणजेच अव्ययीभाव समास तयार करण्याचे 3 प्रकार पडतात. म्हणजे अव्ययीभाव समास 3 प्रकारे तयार होतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग 3 प्रकार कोणते? पहिला आहे बेटा इथं तुमचा काय? संस्कृत उपसर्ग लागून. काय? संस्कृत उपसर्ग. संस्कृत उपसर्ग लागून. संस्कृत उपसर्ग लागून हा पहिला प्रकार. दुसरा आहे बेटा तुमचं इथं फारसी उपसर्ग लागून. काय? फारसी उपसर्ग. फारसी उपसर्ग लागून हा तुमचा दुसरा प्रकार. फारसी उपसर्ग लागून. आणि तिसरा आहे बेटा मराठी. मराठी शब्दाची. मराठी शब्दाची. मराठी शब्दाची पुनरावृत्ती. मराठी शब्दाची पुनरावृत्ती होऊन असे 3 प्रकारे हा तयार होतो. म्हणून उद्या लक्षात ठेवा की अव्ययीभाव समास हा किती प्रकारे तयार, प्रकार त्याचे पडत नाही, तो 3 प्रकारे तयार होतो. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करावं लागतं? संस्कृत उपसर्ग, फारसी उपसर्ग आणि मराठी शब्दाची पुनरावृत्ती होऊन. मग हे जे संस्कृत उपसर्ग आहे बेटा, ते आहे एकूण 6. फारसी उपसर्ग आहे एकूण 6. आता मराठी शब्दाची पुनरावृत्ती होऊन येणारे शब्द कितीही येऊ शकतात. कितीही. मग बेटा याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट असा आहे, जे कोणी एमपीएससी ची तयारी करत असतील त्यांनी बारकाईने लक्ष द्या. एमपीएससी वाले काय होतो की इथं तुम्ही आता अव्ययीभाव समास शिकता, म्हणजे इथं 6 6 12 उपसर्ग लागतात. बरोबर आहे? जसं आ आहे, यथा आहे, यावत आहे, नी आहे, वी आहे. बरोबर आहे? प्रति आहे. त्याच्यानंतर फारसी उपसर्ग गैर आहे, बर आहे, दर आहे, हर आहे. बरोबर आहे? बे आहे. असे उपसर्ग. मग उपसर्ग म्हणतात कशाला ते पहिले समजून घ्या. हा शब्द आहे बेटा, कोणताही शब्द राहू द्या मराठीतला, कोणताही शब्द. ओके, या शब्दाला शब्दाच्या पूर्वी एखादा अक्षर किंवा अक्षरांचा समूह लागत असेल तर त्याला उपसर्ग म्हणतात. उपसर्ग. आणि या शब्दाला शब्दाच्या नंतर इकडून एखादा अक्षर किंवा अक्षरांचा समूह लागत असेल तर त्याला प्रत्यय असे म्हणतात. आणि आपण बघतो उपसर्ग घटित. मग विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यावरचे उदाहरण जे आहे, उदाहरण अव्ययीभाव समासावरचे पहिले ऐकून घ्या. अव्ययीभाव समासावर प्रश्न कोणते कोणते? खालीलपैकी कोणत्या समासाचे पहिले पद महत्वाचे आहे? अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासाला प्रथम पद प्रधान समास असे म्हणतात. अव्ययीभाव समास हा क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे कार्य करतो. अव्ययीभाव समास 3 प्रकारे तयार होतं. पहिलं संस्कृत उपसर्ग लागून. उपसर्ग कोणते आहे तेही सांगतो. त्याच्यानंतर फारसी उपसर्ग लागून आणि मराठी शब्दाची पुनरावृत्ती होऊन. मग आपण जाऊ थोडंसं पीपीटी कडे. पीपीटी काय म्हणते बघा. आता इथं पीपीटी कडे आलो आपण. पीपीटी काय म्हणते? आता पहिले पासून आलो बघा. समास या शब्दाची निर्मिती मी इथे लिहितो बेटा. सम अधिक रिव्हिजन होते आता तुमची. अस. सम अधिक अस या संस्कृत धातूपासून झालेली आहे. पहिला पॉइंट. दुसरा, जेव्हा 2 शब्द एकमेकांशेजारी येतात तेव्हा त्यातील विभक्तीचे प्रत्यय किंवा संबंधी दाखविणारी इतर शब्द काढून त्याचा एक जोड शब्द बनविला जातो. अशा इथपर्यंत काहीच आठवण ठेवायचं नाही, काहीच नाही. आठवण एवढंच ठेवायचं, अशा शब्दाच्या एकत्रीकरणाला, अशा शब्दाच्या बघा, अशा शब्दाच्या अशा शब्दाच्या एकत्रीकरणाला, अशा शब्दाच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. हे जे मी इथं लिहिलो 1 मार्क आहे. 1 मार्क आहे. आता आपण पुढे जाऊया. काय म्हणतं की सामासिक शब्द कशाला म्हणायचं? बरोबर आहे. सामासिक शब्द कशाला म्हणायचं? बघा, दोन सामासिक शब्द कशाला म्हणायचं? आता मी लिहून दिलं इकडे तुम्हाला. मग सामासिक शब्द कशाला म्हणायचं? 2 किंवा अधिक शब्दाच्या एकत्रीकरणाने. बरोबर आहे? 2 किंवा अधिक शब्दाच्या एकत्रीकरणाने. मग इथं डायरेक्ट मी लिहितो बेटा, शब्दाच्या एकत्रीकरणाने, शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो केला जातो त्या सामासिक शब्द असे म्हणतात. म्हणजे सामासिक शब्द हे जोड शब्द असतात, हे सुद्धा विसरू नका. थर्ड पॉइंट काय म्हणतो नेमकं? विग्रह म्हणजे काय? त्या सामासिक शब्दाचा कमीत कमी शब्दात, बघा, त्या सामासिक शब्दाचा कमीत
कमीत कमी शब्दात, कमीत कमी शब्दात, त्या सामासिक शब्दाचा कमीत कमी शब्दात केलेले स्पष्टीकरण म्हणजेच विग्रह होय. एक एक ओळ म्हणजे एक एक मार्क आहे. काय म्हणलं मी? एक एक ओळ म्हणजे एक एक मार्क आहे, हे तुम्ही विसरता कामा नये. एक एक ओळ म्हणजे एक एक ओळ म्हणजे एक एक मार्क आहे, हे विसरता कामा नये. मग पुढे आपण जेव्हा जातो तेव्हा त्यांनी इथं दिलं तुम्हाला सामासिक शब्द विग्रह. कांदे पोहे, कांदे घालून तयार केलेले पोहे, विग्रह दिलं. उदाहरण दिलं पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी. वनभोजन, वनातील भोजन. आणि इथं समासाचे मुख्य. बघा आता हे तीन उदाहरण आणि विग्रह दिलं. मग समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. मग हे आठवण ठेवा, प्रश्न आला तर समासाचे मुख्य प्रकार किती? तर विद्यार्थी मित्रांनो, समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. थोडस माझ्या मते व्हिडिओ अडकलेला आहे आणि साऊंड मात्र चालू आहे, काळजी नका करू, लगेच चालू होऊन जाईल. 1 सेकंड. 1 मिनिट वेळ द्या, कंटिन्यू चालू होईल, काही काळजी नका करू. थोडस कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम आला तर असं होऊन जातं, पण लगेच सुरुवात. ओके, लगेच चालू होऊन जातं बेटा, लगेच चालू, काही टेन्शन नका घेऊ. 1 मिनिट. ओके, चला तर बारकाईने लक्ष द्या, इथपर्यंत आपण आलो. ओके, आता 4 प्रकार जे पडतात ते 4ही प्रकार तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. इथे दिलं त्यांनी समास, अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. आता विद्यार्थी मित्रांनो, याचे प्रकार पडतात, पण अव्ययभाव समासाचा एकही प्रकार नाही. तत्पुरुष समासाचे 7 प्रकार पडतात, द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात आणि बहुव्रीही समासाचे 4 प्रकार पडतात. ओके, आपण शिकताना हळूहळू पुढे बघणार आहोत, म्हणून इथं आता लिहून फायदा नाही. 7ही प्रकार बघू, याचे 3ही बघू, याचे 4ही बघू. मग यामध्ये मी तुम्हाला पहिला प्रकार सांगितलं बेटा, तो म्हणजे काय? अव्ययभाव समास. राईट. अव्ययभाव समासाबद्दल मी तुम्हाला डिटेल पहिलेच सांगितलं. आता थोड्या वेळाखाली फक्त पीपीटी मध्ये सांगतो आणि पुढच्या गोष्टी समजून सांगतो. कसं? ज्या समासातील बघा पहिले पद हा महत्वाचा शब्द. ज्या समासातील पहिले पद, ज्या समासातील पहिले पद, ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असते त्यास अव्ययभाव समास असे म्हणतात. पहिला पॉइंट नंबर 1. सेकंड पॉइंट, अव्ययभाव समासातील पहिले पद महत्वाचे असते म्हणून त्यास प्रथम, बघा प्रथम पद प्रधान समास असे म्हणतात. काय? प्रथम पद प्रधान समास असे सुद्धा म्हणतात. हा सेकंड पॉइंट. ओके, थर्ड पॉइंट काय म्हणतं? अव्ययभाव समास. बघा बेटा, काय? अव्ययभाव समास हा क्रिया विशेषण, बघा क्रिया विशेषण अव्ययाप्रमाणे कार्य करतो. काय? अव्ययभाव समास हा क्रिया विशेषण अव्ययाप्रमाणे कार्य करतो. पॉइंट लास्ट काय म्हणलं? अव्ययभाव समास साधण्याचे खालील 3 प्रकार पडतात. म्हणजे 3 प्रकारे आपण अव्ययभाव समास साधतो. एकदम व्यवस्थित बेसिक ना आपण चाललो, एकदम व्यवस्थित. राईट. 3 प्रकारे साधल्या जातं. मग 3 प्रकारापैकी आपण बघितलं तर इथं पहिला प्रकार असतो बेटा तुमचं कोणतं? संस्कृत उपसर्ग लागून. बघा, संस्कृत उपसर्ग लागून. मग संस्कृत उपसर्ग किती आहे? एवढेच आहे बेटा, 1 2 3 4 5 6. पण 6ही उपसर्गाचा अर्थ आपल्याला माहित पाहिजे. मग संस्कृत उपसर्ग कोणते कोणते आहे? आ आहे, यता आहे, प्रति आहे, वी आहे, नी आहे, यावत आहे. काही जरी झालं बाळांनो, अव्ययभाव समास तयार होत असेल तर या 6 उपसर्गा लागल्याशिवाय अव्ययभाव समास तयार होत नाही. हे 6 उपसर्ग आठवण ठेवा. 6000 शब्द जरी आले तरी काही फरक पडत नाही. पण तुम्ही 6000 शब्द पाठ केले आणि तुम्हाला उपसर्गच माहित नाही तर बेटा तुम्हाला ह्याचं उत्तर येत नाही.
बरोबर आहे, याचं उत्तर येत नाही. मग बाळांनो, हा जो तुमचा उपसर्ग आहे याला अर्थ आहे. जर तुम्हाला अर्थ कळालं नाही तर तुम्हाला विग्रह करता येत नाही. आणि परीक्षेमध्ये कधी कधी शब्द देतात, त्याचा समास विचारतात, कधी कधी शब्द देतात, त्याचं विग्रह विचारतात. मग विग्रहही माहित पाहिजे आणि शब्दही माहित पाहिजे. म्हणून बाळांनो, इथं आ, पहिले उपसर्ग बघून घ्या. आ कोणते आहे? संस्कृत उपसर्ग आ. त्याच्यानंतर काय आहे? यथा. त्याच्यानंतर काय आहे? प्रति. त्याच्यानंतर काय आहे? वि. त्याच्यानंतर काय आहे? नि. त्याच्यानंतर काय आहे? यावत. ओके, यावत. थोडस धुंदळ दिसत आहे वाटतं, पण होऊन जातं, ब्लरल होतो थोडं, हळूहळू येऊन जातं, काळजी नका करू. मग हा जो आ आहे बेटा, याचा अर्थ आहे पासून. बघा, पासून कॉमा पर्यंत. पासून कॉमा पर्यंत हे त्याचा पहिला अर्थ. कोणाचा? आचा अर्थ पासून कॉमा पर्यंत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यथा. यथाचा अर्थ आहे प्रमाणे. काय आहे? प्रमाणे. आता तुम्ही म्हणसाल याचं काय काम? याचं काम तुम्हाला एवढं भयानक आहे बेटा, विग्रह करताना याचाच काम आहे. सेकंड आहे प्रति. प्रतिचा अर्थ होतो बेटा प्रत्येक. काय होतो? प्रत्येक. आणि विद्यार्थी मित्रांनो, विचा अर्थ होतो बेटा शिवाय. काय? शिवाय. शिवाय. या निचा अर्थ होतो बेटा शिवाय. काय होतो? शिवाय. पण कंसात लिहितो मी नकारार्थी. नकारार्थी. कारण तुम्ही म्हणसाल दोन्ही दोन्ही शिवाय कसं? पहिलं शिवाय जो आहे तो आहे होकारार्थी आणि दुसरं शिवाय नकारार्थी. तिसरा लास्ट आहे बेटा यावत. यावतचा जो अर्थ आहे बेटा, त्याचा अर्थ आहे असेपर्यंत. काय? असेपर्यंत. असेपर्यंत. माझ्या बंधू आणि भगिनींनो, भावी अधिकाऱ्यांनो, एकच गोष्ट आठवण ठेवा बेटा, की हा जो समास आहे, या अविभाव समास साधण्याचे 3 प्रकार. संस्कृत उपसर्ग, फारसी उपसर्ग, मराठी शब्दाची द्विरुक्ती होऊन मग हे आहे तुमचे संस्कृत उपसर्ग. मग संस्कृत उपसर्ग मध्ये जर समजा तुम्हाला प्रश्न आला, बघा हा जन्म शब्द आहे, जन्म. जन्म याला लावलो मी आ. बस तुम्ही बघा बेटा, आ जन्म, त्याला अविभाव समास. त्याला हे आ आहे ना, उपसर्ग. उपसर्गावर फोकस करा. मग इथं त्यांनी उदाहरणं दिले, या उदाहरणामध्ये बघून घ्या. उदाहरणामध्ये बघून घ्या. राईट? आ मरण, आ जन्म, आ जीवन, आ कंठ, सगळ्याला आ हा उपसर्ग लागला. 6 उपसर्ग. आ, त्याच्यानंतर यथा, त्याच्यानंतर नि, त्याच्यानंतर वि, त्याच्यानंतर प्रति, त्याच्यानंतर यावत. हे 6 उपसर्ग. 6ला सोडून येत नाही. मग याचे विग्रह माहित असणं गरजेचं आहे. आ मरण, मी विग्रह लिहितो मरेपर्यंत. बघा, मरे पर्यंत. आय कांट लिव्ह विदाउट यू. मरेपर्यंत. आ जन्म, जन्मापासून. 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 हे झाला त्याचा विग्रह. प्रत्येकाचा विग्रह देईल मी, काळजी नका करू. आ जीवन, जीव असेपर्यंत. जीव असे. जीव असेपर्यंत. प्रत्येकाचं विग्रह माहित पाहिजे. विग्रह माहित नसेल तर रिझल्ट गेला म्हणून समजा. विग्रह माहित पाहिजे प्रत्येकाचं. इथे आकंठ. आकंठ. कंठापर्यंत. कंठापर्यंत. आपण म्हणतो ना, काल मी तिच्या लग्नात कंठापर्यंत जेवलो, म्हणजे कंठापर्यंत. आकंठ जेवलो, कंठापर्यंत. बरोबर आहे? नेहमी नेहमी आपण जेव घातलो, शेवटी तिच्या लग्नात आपण कंठापर्यंत जेवलो. अपाद मस्तक. पायापासून. 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 राईट? मस्तकापर्यंत. मस्तकापर्यंत. पायापासून मस्तकापर्यंत. म्हणजे बेटा अपाद मस्तक. पायापासून मस्तकापर्यंत म्हणजे पाय आणि मस्तक, डोकं. त्याच्यानंतर आकर्ण. बरोबर आहे? आकर्ण. कर्णा. कर्णापासून. कर्णापासून. कर्ण म्हणजे कान. इथे आसेतू हिमालय. सेतू पासून. बघा, सेतू पासून. सेतू पासून हिमालयापर्यंत. हिमालया. हिमालया पर्यंत. सेतू पासून हिमालयापर्यंत. आसेतू हिमालय. बरोबर आहे? आसेतू हिमालय. सेतू पासून हिमालयापर्यंत. आ चंद्र सूर्य. मग बाळांनो, चंद्र. चंद्र सूर्य. चंद्र सूर्य असेपर्यंत. चंद्र सूर्य असे पर्यंत. चंद्र सूर्य असेपर्यंत. याला म्हणतात बेटा विग्रह. बघा, कष्टाने मेहनतीने मी तुम्हाला प्रत्येकाचं विग्रह लिहून द्यायलो, हे लक्षात ठेवा बेटा, कारण प्रत्येकाचं विग्रह ही फार महत्वाची गोष्ट आहे. ओके? म्हणून इथं चंद्र सूर्य. चंद्र सूर्य असेपर्यंत. हे फक्त
हे चालू आहे तुमचे कोणते समास आणि त्याच्यावरचे शब्द. सॉरी बेटा, इम्पॉर्टंट कॉल होता एक. चलो बारकाईने लक्ष द्या. तर बेटा इथं बघा आमूलाग्र, मग याचं विग्रह काय होणार? मुळापासून, मुळापासून बघा, मुळापासून अग्रापर्यंत, मुळापासून अग्रापर्यंत, मुळापासून अग्रापर्यंत, मुळापासून अग्रापर्यंत. आलं जशास तसं, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं यथामती, काय? मतीप्रमाणे, 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 मतीप्रमाणे. मग यथामती, मतीचा अर्थ होतो बेटा बुद्धी. मती म्हणजे काय? बुद्धी, बरोबर आहे. त्याच्यानंतर यथाविधी, विधीप्रमाणे, काय? विधीप्रमाणे, विधीप्रमाणे, बरोबर, विधीप्रमाणे, बरोबर. यथाशास्त्र, शास्त्राप्रमाणे, यथाशास्त्र, शास्त्राप्रमाणे, यथाशास्त्र शास्त्राप्रमाणे, जशास तसं. यथाक्रम, क्रमाप्रमाणे, क्रमाप्रमाणे, यथाक्रम क्रमाप्रमाणे. हे विग्रह आहे त्याचे. त्याच्यानंतर यथा न्याय, न्यायाप्रमाणे, न्यायाप्रमाणे, यथा न्याय, न्यायाप्रमाणे. त्याच्यानंतर यथा योग्य, योग्यतेप्रमाणे, 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 यथा योग्य. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे बेटा हा येथेच्या IMP पॉइंट आहे. IMP याच्यावर प्रश्न अतिशय महत्वाचा येतो. आता त्या येथेच्याकडे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येत असेल, काय लक्षात येत असेल? येथेच्या मास्तर तुम्ही तर म्हणल्या की 6 उपसर्ग लागतात. मग येथेच्या मध्ये नेमकं उपसर्ग लागलं कोणतं? यथा तर दाखवत नाही. मग येथेच्या याचं जे विग्रह आहे ना बेटा ते आहे इच्छेप्रमाणे, काय? इच्छेप्रमाणे, येथेच्या इच्छेप्रमाणे. मग तुम्हाला मी ते क्लिअर करून देतो. येथेच्या आला कसा बघून घ्या. येथेच्या आला कसा बाळांनो, मी तुम्हाला संधी हा टॉपिक शिकवलं, बरोबर आहे. हा संधी साधून आलेला शब्द आहे बघा. यथा, बघा दिसतं, यथा आला उपसर्ग अधिक इच्छा, यथा अधिक इच्छा. मग आता मला सांगा हा यथा उपसर्ग आला की नाही? कधी कधी संधी साधून आलेले शब्द हे तुमचे उपसर्ग घटी शब्द असतात आणि ते समासामध्ये येतात. असे 4 शब्द आहे आपल्याकडे. मग याचं जेव्हा तुम्ही विग्रह करता, हे थाला था, इथं इला इ, या थाची फोड थ अधिक आ अधिक इथं आहे बेटा ई, आणि या किंवा आ पुढे ई किंवा ई आलं, दोघांबद्दल ए होतो. थमध्ये मिसळा बेटा थे होतो. हे गेलं, हे गेलं, याला य छालाच्या, यथा अधिक इच्छा, बरोबर काय? येथेच्या. उत्तर तर 7, बरोबर आहे. म्हणून येथेच्या आलं. पण कधी कधी विद्यार्थ्याला काय होतं की त्याला विग्रह म्हणजे संधी माहित नसल्यामुळं इथं मात्र त्याला थोडीशी अडचण येतं. म्हणून संधी या टॉपिक मध्ये मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे, लक्षात ठेवा, बरोबर. संधी या टॉपिक मध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे, लक्षात ठेवा. आता यथासंग काय होते? सांगितल्याप्रमाणे, बघा सांगितल्याप्रमाणे, यथासंग सांगितल्याप्रमाणे आला शब्द. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला अनेक कळतं, 2 मिनिटं बघून घ्या. काय म्हणते? यथोचित्त, यथोचित्त औचित्याप्रमाणे, 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 औचित्याप्रमाणे म्हणजे योगायोग साधून, योगायोग साधून, योगायोग, औचित्य साधने, बरोबर आहे. त्यानंतर बघून घ्या इथं अनेक शब्द दिले. यथावकाश, अवकाशाप्रमाणे, 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 यथावकाश, अवकाशाप्रमाणे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो वेळेप्रमाणे, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, बघा प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवशी, राईट, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी. प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक क्षणाला, बरोबर आहे, प्रत्येक क्षणाला. प्रतिमहा, प्रत्येक प्रतिमहा,
प्रत्येक महिन्याला, प्रत्येक महिन्याला याला म्हणतात प्रतिमाह, प्रत्येक महिन्याला. तसं प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षी बघा, प्रत्येक वर्षी, प्रत्येक वर्षी, प्रतिवर्ष. त्याच्या निसंशय, संशयाशिवाय, काय निसंशय, संशयाशिवाय, निसंशय संशयाशिवाय, बरोबर आहे, संशयाशिवाय. निशंक शंकेशिवाय, 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 निशंक शंकेशिवाय. व्यर्थ अर्थाशिवाय, बघा अर्थाशिवाय, व्यर्थ अर्थाशिवाय. इथं काय, यावत जीव, हे दोन अर्थ ठेवा, हे तिन्ही IMP आहे बेटा. आता तुम्ही म्हणाल व्यर्थ आला कसा, राईट, व्यर्थ आला कसा, त्याच्यात तर उपसर्ग नाही, पण तुम्ही संधीच्या नजरेने बघा बेटा, इथं दिसते तुम्हाला काय, व्यर्थ आला कसा, वी अधिक अर्थ दिसते, वी अधिक अर्थ. मग इथं बघा, विला वी बेटा, अला अ, मग विची फोड व अधिक ई अधिक अ, ई किंवा ई पुढं कोणताही विजातीय स्वराला ई बदल होतो य, इथं आहे अ, य मध्ये अ मिसळा बेटा, काय होतो य, व मध्ये मिसळा व्य, हे गेलं अर्थला अर्थ, वी अधिक अर्थ, बरोबर काय, व्यर्थ असा शब्द आला इथं. म्हणून व्यर्थ, यावत जीव, तो तसाच आला, जीव असेपर्यंत, काय, जीव असेपर्यंत, जीव असेपर्यंत, जीव असेपर्यंत, हा सुद्धा शब्द तसाच आला. यावत जीव, हे बघा असं संधी साधून, यावत अधिक जीव म्हणून होतो यावत जीव. यावत चंद्र दिवाकरो, याचाही विग्रह तसंच बेटा, चंद्र, चंद्र सूर्य, चंद्र सूर्य असेपर्यंत, चंद्र सूर्य असेपर्यंत. आणि याचा सुद्धा संधी साधूनच आलेला आहे, यावत अधिक यावत अधिक चंद्र दिवाकरो, यावत अधिक चंद्र दिवाकरो, म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत, यावत चंद्र दिवाकरो. व्यंजन संधीमध्ये त बदलचा नियम आहे. कशामध्ये, व्यंजन संधीमध्ये त बदलचा नियम आहे. तया व्यंजनापुढे आपण बघितलं होतं, म्हणून तो तिथं तुमचा यावत जीव. मग हे झाले बेटा तुमचे कोणते, संस्कृत उपसर्ग लागून बनलेले शब्द, संस्कृत उपसर्ग. त्याचप्रमाणे इथं आहे बेटा, बघा, संस्कृत प्रमाणे फारसी उपसर्ग लागून देखील अव्ययभाव समासाचे उदाहरण तयार होतात. आता फारसी उपसर्ग, मग फारसी उपसर्ग सुद्धा 6च आहे, 1 2 3 4 5 6. मग कोणते कोणते आहे, बे आहे, सॉरी, दर आहे, हर आहे, इथं बीन आहे, हा बीन आहे, दिन नाही, त्याला मी करेक्शन करतो. इथं बघा, हा बीन आहे, बीन, बिनधास, बरोबर आहे. बे आहे, गैर आहे, बर आहे. हे 6 उपसर्ग कोणालाही लागलेलं दिसलं, सध्याच्या कंडिशनला तो अव्ययभाव समास आहे. कारण का, अव्ययभाव समासच तयार होते 3 प्रकारे, संस्कृत उपसर्ग जे की आपण बघितले, फारसी उपसर्ग. मग याच्यावर सुद्धा तुम्हाला त्यांनी शब्द दिले, दररोज. मग इथं काय येणार रे, दररोज, प्रत्येक दिवशी, बघून घ्या, दररोज, प्रत्येक, प्रत्येक, प्रत्येक दिवशी, दररोज, प्रत्येक दिवशी, बघा, प्रत्येक दिवशी. इथं दर साल, बरोबर आहे, प्रत्येक, प्रत्येक साली, प्रत्येक साली, दर साल, प्रत्येक साली, दर साल. इथं दर शेकडा, प्रत्येक शेकड्याला, काय, प्रत्येक शेकड्याला, प्रत्येक शेकड्याला, प्रत्येक शेकड्याला, बरोबर आहे, प्रत्येक शेकड्याला. दर मजल, प्रत्येक मजलेस, प्रत्येक मजलेस, प्रत्येक मजलेस, प्रत्येक मजलेस. हर रोज, काय, हर रोज, हर रोज म्हणजेच काय, हर रोज, प्रत्येक रोजी, हर घडी, म्हणजे हर रोज, हर घडी, हर वेळी, प्रत्येक वेळेला, हर रोज, प्रत्येक दिवशी येईल, प्रत्येक रोजी बी येऊ शकतं, म्हणून प्रत्येक रोजी ठेवा, प्रत्येक रोजी, हर घडी, प्रत्येक रोजी, बरोबर आहे. हर घडी, प्रत्येक वेळेला, काय, प्रत्येक, प्रत्येक वेळेला, प्रत्येक वेळेला, हर घडी, प्रत्येक वेळेला. हर वेळी म्हणजे हर घडी, प्रत्येक घडीला आपण, माफ करा, प्रत्येक घडीला, घडी म्हणजे वेळेला बेटा, आणि हर घडी, प्रत्येक, प्रत्येक, प्रत्येक वेळेला, प्रत्येक वेळेला, प्रत्येक वेळेला, बरोबर आहे. हे त्याचे काय म्हणजे त्याचा आपण विग्रह, उद्या विग्रह विचारतं, हे विचारतं. हर हमेश, बरोबर आहे, हर हमेशचं फक्त एवढंच आठवण ठेवा, नेहमी, काय, नेहमी. इथं बिनधास्त, धास्ती शिवाय, बघा, बिनधास्त, धास्ती शिवाय, धास्ती
शिवाय बिनधास्त धास्तीशिवाय. इथं बिनधोक धोक्याशिवाय, बिनधोक धोक्याशिवाय, बिनधोक धोक्याशिवाय, बिनधोक धोक्याशिवाय. बेशिस्त शिस्तीशिवाय, बेशिस्त शिस्तीशिवाय, बेशिस्त शिस्तीशिवाय, शिस्तीशिवाय. बेशंक शंकेशिवाय, शंकेशिवाय, बेशंक शंकेशिवाय. इथं काय बेलाशक, बेलाशक बरोबर आहे. मग बेलाशक म्हणजे काय, राईट. इथं दिलं बेभान, बेभान, राईट. इथं बेलाशक बरोबर आहे, राईट. बघा बेलाशक, इथं बेभान भानाशिवाय, बेलाशक शंकेशिवाय, तो शब्द शंकेशिवाय, दोघांचा विग्रह एकच. शंकेशिवाय, शंकेशिवाय, दोघांचा विग्रह एकच. बेभान भानाशिवाय, भानाशिवाय, भानाशिवाय. इथं बे लगाम, लगामा, लगामा शिवाय, बेलगाम घोडी म्हणतो ना आपण, लगामा शिवाय. ओके, विग्रह थोडस चांगलं वाचत चला. इथं बेटा अनेक तुमचं सामासिक शब्द विग्रह. बिनशर्त शर्ती शिवाय, काय शर्ती शिवाय, बिनशर्त शर्ती शिवाय. बेमालूम माहिती शिवाय, बेमालूम माहिती शिवाय, बेमालूम माहिती शिवाय. इथं बिन पगारी पगारी शिवाय, बिन पगारी पगारी शिवाय, पगारी शिवाय, बिन पगारी पगारी शिवाय. गैरशिस्त शिस्ती शिवाय, गैरशिस्त शिस्ती शिवाय, गैरशिस्त शिस्ती शिवाय बरोबर आहे. गैरहजर हजेरी शिवाय, काय हजरी, हजरी शिवाय, हजरी शिवाय. बर हुकुम हुकुमाप्रमाणे, हुकुमाप्रमाणे, हुकुमाप्रमाणे. बर हुकुम हुकुमाप्रमाणे, आठवण ठेवा. ओके, त्यानंतर इकडे दाखवतं अव्ययभाव समासात मराठी शब्दाची द्विरुक्ती होऊन बनलेले शब्द सुद्धा आढळतात. मग संस्कृत उपसर्ग, फारसी उपसर्ग आणि मराठी शब्दाची द्विरुक्ती होऊन, मग हे आहे बेटा मराठी शब्दाची द्विरुक्ती होऊन येणारे शब्द. मग मराठी शब्दाची द्विरुक्ती म्हणजे पुनरावृत्ती बेटा. गलोगली, घरोघरी, पावलो पावली, शेतोशेती, माणसो माणसी असे. मग इथं जर बघितलं आपण गावोगाव, काय होणार विग्रह, प्रत्येक गावी. काय होणार, प्रत्येक गावी, गावोगाव, प्रत्येक गावी, जसं असतं तसं. दारोदार प्रत्येक दारी, दारोदार प्रत्येक दारी, दारोदार प्रत्येक दारी. घरोघर प्रत्येक घरी, काय घरोघर प्रत्येक घरी, प्रत्येक घरी बरोबर आहे. इथं रस्तो रस्ती प्रत्येक रस्ती, काय प्रत्येक रस्ती, रस्तो रस्ती, प्रत्येक रस्ती असं. मग आता हे झाले अव्ययभाव समासाचे पुनरावृत्ती होणारे शब्द. बघा मी उदाहरण लई द्यायला तुम्हाला, मला जर टॉपिक संपवायचा असेल ना, तीन चार उदाहरण देऊन मी संपवलो असतो. पण मी एवढे उदाहरण देईल तुम्हाला समास या टॉपिकवर, कमीत कमी 600 उदाहरण, कमीत कमी बरं का 600 प्लस. ओके, त्यानंतर पुढे बघा, इथं सामासिक शब्द पदोपदी, प्रत्येक पदावर, बघा प्रत्येक पदावर, प्रत्येक पदावर, पदोपदी. पावलोपावली, प्रत्येक पावलावर, बघा प्रत्येक पावलावर, प्रत्येक पावलावर, प्रत्येक पावलावर, पावलोपावली. इथं जन्मोजन्मी, प्रत्येक जन्मी, बघा प्रत्येक जन्मी, प्रत्येक जन्मी, जन्मोजन्मी, प्रत्येक जन्मी. दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवसी, प्रत्येक दिवशी म्हणजे दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी. गलोगली, प्रत्येक गल्लीत, बघा प्रत्येक गल्लीत, प्रत्येक गल्लीत, गलोगली, प्रत्येक गल्लीत, राईट. पानोपानी, प्रत्येक पानावर, प्रत्येक पानावर, पानोपानी, प्रत्येक पानावर. वारोवार, प्रत्येक वारी, बघा प्रत्येक वारी, वारोवार, प्रत्येक वारी. घडोघडी, प्रत्येक घडी, घडोघडी, प्रत्येक घडी, प्रत्येक घडीला म्हणून आपण, प्रत्येक घडीला. आणि महिनो महिनी, प्रत्येक महिनी, काय प्रत्येक महिने. इथं थोडस बारकाईने वाचा. आता याच्याबद्दल तर जास्त चर्चा करून फायदाच नाही बेटा, तुम्हाला कळालं असेल. कोणाबद्दल, हे कोणते, ज्याचे की जसे असतात पुनरावृत्ती. आता पुनरावृत्ती आपल्याला कळतं, त्याचं रिपिटेशन, कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट बरोबर आहे. तसंच इथं काय म्हणतं, यासारख्या काही शब्दांचा विग्रह थोडा वेगळा आढळतो.
किंवा अंशतः विग्रहाचे काही सामासिक शब्द वेगळ्या प्रकारे येतात. म्हणजे जे तुमचे अविभाव समासाचे पुनरावृत्ती होणारे शब्द आहे त्याचा विग्रह थोडा वेगळ्या प्रकारे सुद्धा आढळतो. थोडा वेगळा. वेगळा कसं बघा, वृक्षागणिक, वृक्षागणिकाला आपण म्हणतो ना माणसागणिक, वृक्षागणिक. मग वृक्षागणिक प्रत्येक वृक्षाला काय, प्रत्येक वृक्षाला, प्रत्येक वृक्षाला, वृक्षागणिक प्रत्येक वृक्षाला. इथे माणसागणिक प्रत्येक माणसाला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक माणसाला, माणसागणिक प्रत्येक माणसाला. रातोरात, रातोरात म्हणजे याचा विग्रह असा आहे बेटा, रात्र संपण्यापूर्वी, रात्र संपण्यापूर्वी, रातोरात रात्र संपण्यापूर्वी. हातोहात, एका हातातून, एका हातातून, एका हातातून, बरोबर आहे, एका हातातून दुसऱ्या हातात, दुसऱ्या हातात, एका हातातून दुसऱ्या हातात चलाखीने, चलाखीने, एका हातातून दुसऱ्या हातात चलाखीने. म्हणून बाळांनो हे झालं भारंभार. हे आयएमपी उदाहरण आहे भारंभार. याला आठवण ठेवा, याचा विग्रह येत नाही. भारंभारचं विग्रह आहे बेटा वजनाप्रमाणे. काय आहे, वजनाप्रमाणे. हे शब्द विसरू नका, वजनाप्रमाणे. इथं दिसतं दिवसा ढवळ्या, म्हणजेच विग्रह होतो बेटा दिवसा उजेडी. काय काय विग्रह थोडा वेगळ्या प्रकारे होतात. दिवसा उजेडी. इथे आहे घर बसल्या, घरात बसून. काय, घरात बसून, घरात बसून. अशा प्रकारे बाळांनो प्रत्येक शब्दाचं विग्रह मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे प्रत्येक शब्द अव्ययभाव समास, याच्यामध्ये आठवण ठेवायचं काय, अव्ययभाव समास हा क्रियाविशेषण अवयाप्रमाणे वापरला जातो. अव्ययभाव समासाचे, बरोबर आहे, अव्ययभाव समासाचे राईट साधण्याचे 3 प्रकार पडतात. अव्ययभाव समास हा तुम्हाला त्याच्यात दिलेला आहे की याच्यातील पहिले पद महत्वाचे असते, प्रथम पद प्रधान असते. अव्ययभाव समास 3 प्रकारेचा तयार होतं. संस्कृत उपसर्ग, फारसी उपसर्ग, मराठी शब्दाची पुनरावृत्ती होऊन. इथं तुमचा अव्ययभाव समास हा कंटेंट संपतं. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघूया बेटा तत्पुरुष समास एकदम बेसिक आणि शॉर्टकट पद्धतीने. ओके, इथं थांबवत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.